नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 5. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथपालांनी असे विधान केले आहे की जर देवपुरुषाचे सहकार्य असेल तर भक्तांमध्ये चांगले बदल होतात. श्री स्वामीचा पूर्व सद्गुणी असल्याशी सहवास होता. अक्कलकोटवासी लोक परम भाग्यवान होते. या सद्गुणीमुळे अक्कलकोटच्या मालोजी राजांनी श्री स्वामीसारख्या दिव्य सज्जनाचे सहकार्य मिळाले. श्री स्वामीची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. इतकेच नाही तर बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर पडले. मल्हारराव गायकवाड यांनी विचार केला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोद्याला आणावे. यासाठी त्यांनी अनेक श्रीमंत दिव्यांना तसेच श्री स्वामींना बडोद्याला आणणाऱ्या सरदारांना आदर देण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडला. हे ऐकून ज्ञानी मंडळी एक पाऊल मागे हटले. तथापि तात्यासाहेबांनी श्री स्वामींना बडोद्याला आणण्याचा नारा दिला. अक्कलकोटा सोडताना तात्यासाहेबांनी मल्हाररावाकडून बरेच संपत्ती आणि अनेक नोकर घेतले होते आणि तात्यासाहेब अक्कलकोटला पोहोचले. तात्यासाहेबांनी श्री स्वामींना प्रसन्न करण्यासाठी याचिकाकर्त्यांना एक पदार्थ दिला. तसेच अनेकांना मोठ्या जेवणाने समाधान झाले. तात्यासाहेब चोळप्पा गाठले आणि 10,000 पोती देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी चोळप्पा धन मिळाल्याने आनंदी झाले म्हणून चोळप्पा धनाची आशा बाळगत होते. चोळप्पा श्री स्वामींशी विषय काढून टाकला आणि ते म्हणाले की तुम्ही बडोद्याला गेल्यावर सन्मानित व्हा. तेव्हा श्री स्वामी हसले आणि म्हणाले, अरे त्यांची भक्ती नाही तेथे जाऊन काय उपयोग. येथे कथेचे पूर्वकथा संपवताना ग्रंथपालाने नंतरच्या गोष्टीबद्दल केले आहे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत 5व्या अध्यायाचा शेवट होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.